महाराजांनी तुम्हाला पक्ष बदलण्यासाठी सीडी आणि याचा वापर करायला कुठं तुलना केली त्यामुळे टीका व्हायला तुमच्यावर कोणावर टीका व्हायला तुमच्यावर विषय असा आहे की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा उल्लेखच नाही आहे आणि गेले काही दिवस धर्मवीर संभाजी महाराजांवरती जे बोललं जातंय की धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावरती खूप अत्याचार केले गेले। मी आज माझ्या भाषणात म्हटलं त्यांना धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार केले गेले आणि मला पक्ष बदलण्यासाठी आमच्यावरती अत्याचार केले गेले। यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये टीकेचं काय कारण आहे। आम्ही ज्या पद्धतीने कितीही अत्याचार झाला तरी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही, तसंच आमच्यावरती देखील अत्याचार झाल्यानंतर देखील आम्ही पक्ष बदलला नाही। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही। धर्मवीर संभाजी महाराजांच्या वारसा किंवा त्यांनी दिलेली शिकवण ही आम्ही तंतोतंत पाळलेली आहे। सर, दुसरी एक गोष्टीवरून भाजपकडून आता आक्रमक होताना पाहायला मिळते की तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत आहे ती पिजन होलमध्ये ठेवताना एक मराठी शब्दसुद्धा वापरला कबूतराच्या मुखात। तर पिजन होलचा अर्थ या ठिकाणी कप्पा केला जातो, मात्र त्याच्याशी तो अनुवाद होत नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक डबल मिनिंग शब्द वापरून तुम्ही राज्यपालांचा अवमान केला अशी टीका भाजप करते। मी बिलकुल राज्यपालांचा अवमान केलेला नाही आहे। माझ्या इतक्या वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये मला हा शब्द नेहमी पिजन होल असाच सांगितला जातो। आता प्रश्न असा आहे की होल याचा मराठी अनुवाद आहे भोक। मला वाटत नाही त्याच्यात मी काही चुकीचं बोललो। मी त्याचा इंग्लिश अर्थ पण सांगितला ताबडतोब। आणि ह्याच्यापूर्वी मी बऱ्याच नेत्यांची भाषणं माझ्या सभागृहात ऐकलेली आहेत। माननीय गडकरी साहेबांचं असेल किंवा असे जे होते ते अशा पद्धतीने इंग्रजी मराठी अनुवाद सांगून शब्द सांगायचे। याच्यामध्ये अनपार्लमेंटरी काय आहे असं मला बिलकुल वाटत नाही।